फोटो काढा. ओमकार नर याचे हार्दिक अभिनंदन सामनावीर मिळाल्याबद्दल. आणि त्याला सामनावीरची पुरस्कार आपले गिजे साहेब देतील. गिजे साहेबांच्या हस्ते त्यांना सामनावीरचा पुरस्कार देण्यात येत आहे. ओमकार नर याचे अभिनंदन. अशा प्रकारे भूषण मयेकरला टीम जिंकल्याबद्दल 500 रुपयाचे पारितोषिक टीमला मिळालेले आहे. त्याचे तर द्या, त्याच्या टीमचे हा सामना आहे आता दीपक जाधव वर्सेस अंकित खैरे वर्सेस दीपक जाधव. एक बॉल एक रन. आशिष बॉलिंग करतोय. उत्कृष्ट अशी बॉलिंग त्याने या सामन्यामध्ये दाखवलेली आहे आतापर्यंत. समोर बॅटिंगला आहेत प्रतीक पाताडे. आशिष सुंदर असा स्पिन करत आहे आणि याने याला चकवलेला आहे, परंतु अतिरिक्त धाव 22च्या रूपात अतिरिक्त धाव. अंपायरचा इशारा. तीन बॉल 2 रन झालेले आहेत. आशिष समोर प्रतीक बॅट घेऊन त्यांचे सज्ज आहेत आणि त्यांच्या नॉन स्ट्राईकला आहेत हेतवीचे वडील दीपक जाधव. आणि सुंदर अशी विकेट आशिषने घेतलेली आहे. आशिषने घेतलेली आहे विकेट. प्रतीक पाताडे बाद झालेले आहेत. बोल्ड. आशिष नायर यांची सुंदर अशी गोलंदाजी आपणास बघण्यात येत आहे. इकडे बघू शकता तुम्ही मॅन फ्रॉम अलकापुरी सिद्धेश, अलकापुरीचा वंडर बॉय सिद्धेश कदम. बघूया काय करतात ते. त्यांच्या बॅटीच्या 22 करोडचा प्लेयर हा गेलेला होता. या वर्षीच्या ऑक्शन मध्ये 22 करोडला विकला गेलेला प्लेयर आशिष नायर यांची सुंदर अशी गोलंदाजी. आणि इकडे झालेले आहेत रनआउट. हेतवी 11 चे कर्णधार रनआउट. दीपक जाधव कॅप्टन आउट झालेले आहेत. आपले संघमालक एक गिजे साहेब यांचे सुपुत्र विघ्नेश गिजे आता बॅटिंगला आलेले आहेत. त्यांच्या मित्रासोबत बघूया त्यांची साझेदारी कशी होते. इकडे चौक्यावरती 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे गिजे साहेबांकडून. प्रत्येक चौक्याला सिद्धेश कदम याला आणि विघ्नेश गिजे हा थर्ड अंपायरच्या दृष्टिकोनात आलेला आहे आणि आउट करार देण्यात आलेला आहे याला. सिद्धेश कदम यांच्या सोबत साझेदारी कोणत्याच प्लेयरची होत नाहीये.
सुयश कोणाकडून अतुल जाधव यांच्यातर्फे सुयोग शेडगेच्या विकेटला 1000 रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आहे. सुयोग शेडगेच्या विकेटला 1000 रुपये पारितोषिक अतुल जाधव यांच्यातर्फे. एकाच बॉल साठी होती, सॉरी. तीन बॉल 4 रन झालेले आहेत. अशा प्रकारे गणेश सुर्वे उत्कृष्ट अशी बॉलिंग करत आहेत. स्ट्राइक वरती मुलींचा लाडका सुयोग शेडगे, मॅन फ्रॉम वेस्ट, परंतु आउट झालेला आहे. नितूचा लाडका सुयोग आउट झालेला आहे. वेस्टचा चॉकलेट बॉय निळेगावचा फेमस हिरो 0 वरती बाद गेला आहे. प्रसाद मुडचावडे स्ट्राइक वरती आलेला आहे. हा आमचा आचोळेचा गाजलेला प्लेयर आहे. गणेश सुर्वे बॉलिंग टाकत आहेत. हा आचोळे विभागातील गाजलेला प्लेयर आहे प्रसाद मुडचावडे. बघूया हा काय करतो त्याच्या संघासाठी. आणि त्याने कट करून 1 रन काढून दिलेला आहे. दोन ओव्हर 5 रन झालेले आहेत. अतिशय खराब असा स्कोर, आतापर्यंतच्या सर्व सामन्यातला सर्वात कमी असा स्कोर आहे हा. सिद्धेश कदम स्ट्राइक वरती आणि बॉलिंगला आले आहेत आपले केवल मालकर. बघूया हे त्यांच्या संघासाठी कशा प्रकारची बॉलिंग करतात. 22 करोडचा प्लेयर त्याच्या संघासाठी काय करतो बघूया. अंपायर डिसिजन आउट आहे. अंपायरचा डिसिजन आउट. केवल मालकर यांनी त्यांना आउट केलेला आहे. केवल मालकर सुद्धा 24 करोडला विकले गेलेले आहेत. आचोळेतला प्लेयर प्रसाद मुडचावडे हा सुद्धा आउट झालेला आहे. इकडे केवल यांना हॅट्रिकचा चान्स आहे. वियोम नॉन स्ट्राइकला आलेला आहे. आता निखिल विचारे स्ट्राइक वरती आहे. सहा विकेट गेलेल्या आहेत या टीमच्या. निखिल विचारे स्ट्राइक वरती. 5 रन आहे. वियोम वाक्कर 1 चौका मारला तर 1000 रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे नितीन गोरिवले यांच्यातर्फे. वियोम वाक्करला 1000 रुपये प्रत्येक चौक्याला. वियोम वाक्करला स्ट्राइक मिळालं तर बरं होईल असं मला वाटते. दोन रन आताच्या स्कोरला. 8 रन झालेले आहेत. आठ रन झालेले आहेत. 5 बॉल 8 रन. आणि हा लास्ट बॉलला विकेट. सर्वात असा खराब असा स्कोर आतापर्यंतच्या सर्व सामन्यातील. 8 रन मारलेले आहेत. 9 रन विन दिलेले आहेत.
अतुलदा तुमचे कधी आता मी जाऊ घरी की थांबू जाऊन झोपतो कार्तिक पिल्ले हे आपल्या युवा बॉईज प्रतिष्ठानचे धडाडीचे कार्यकर्ते. प्रतीक पाताडे हे बॉलर आहेत आणि स्ट्राइक वरती आलेत अक्षय सागवेकर आणि नॉन स्ट्राइकला कॅप्टन अंकित खैरे. बघूया हे यांना टफ देऊ शकतात की नाही ते. पुढील संघ कुठला आहे रे? अरे पुढील संघ सांग ना. पुढची मॅच कोणाची आहे? नो बॉल. पहिला बॉल नो बॉल. नो +1. अरे बोल ना, कॉमेंट्री करतो यार. हॅलो, प्रतीक पाताडे यांच्यातर्फे 22चा इशारा. अंपायर कडून 22चा इशारा. अतिशय सुंदर असा फटका 1 रनासाठी. हॅलो हॅलो. 2 बॉल 4 रन. अरे गाण्या जुना बॉल दे ना. तो इकडे होता तो. कुठे गेला बॉल? तिकडे आला बघ बॉल. कृपया डिले करू नये. लवकरात लवकर ही मॅच संपवावी. मराठा ब्लास्टर आणि छत्रपती सेना पुढील सामना टॉस का बॉस साठी यावे. लवकरात लवकर उपस्थित व्हावे. काय आणि मराठा ब्लास्टर आहे. ए दादा मॅच बघ जरा नीट. कुठली ती खेळते छत्रपती सेना. लगेच सेम आहे. वाईड बॉल. बनव ना. काम एवढंच नको. काम नंतर सांगू. लेट झाल्यावर अशा प्रकारे विकेट. होणारच आहे मॅचला इथे भरपूर. तर काय करतात ते काय माहिती. बाहेर जाणार की घरी जाऊन. पुढील होणारा सामना मराठा ब्लास्टर वर्सेस छत्रपती सेना. आता जी खेळत आहे छत्रपती सेना लगेच तुमचा सामना आहे, त्यामुळे तयारीत राहायचं आहे. मराठा ब्लास्टर सुंदर असा विकेट किपिंग आणि बॅट्समन आउट.
नाही. दोन रनांची आवश्यकता जिंकण्यासाठी निखिल आलेले आहेत बॉलिंगला. समोर कॅप्टन अंकित खैरे. लवकरात लवकर ही मॅचचा निकाल आपल्याला माहीत पडणार आहे. कोणाचा? मयूर. मयूर नॉन स्ट्राईकला आहे. मयूर. सुंदर अशी बॉलिंग निखिल कडून आपल्याला बघण्यात येत आहे. इकडे 2 रनसाठी सुद्धा मेहनत करावी लागत आहे अंकित खैरे यांना. आणि अशा प्रकारे अंकित खैरे बॉल डायरेक्ट बाहेर मारून आउट झालेले आहेत. 2 रनांसाठी सुद्धा टफ होत आहे अशा प्रकारची मॅच. याच्या पुढचा कुठला आहे रे? छत्रपती सेना आणि मराठा ब्लास्टर. मराठा ब्लास्टर वर्सेस टीम आहे. चेक कर जरा. केवल मालकर यांनी वाईड जाणारा बॉल मारून खूप मेहनत करून 1 रन चोरला आहे. जिंकण्यासाठी 1 रनाची आवश्यकता आहे. विपुल. विपुल कृपया अमोल देसाई यांनी पुढील मॅच कन्फर्म करून सांगावी. अशा प्रकारे विजयी संघ छत्रपती सेना. छत्रपती सेना हा संघ विजयी झालेला आहे. आणि थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सामनावीर देखील कळवण्यात येते. चिंतन